तुम्हालाही जर सतत थकवा, आळस, चिडचिडेपणा, वजन वाढणं, पायच्या तक्रारी, केस, त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, इन्सुलिन, थायरॉइड यासारखे जवळपास 50 हॉर्मोन्स असतात. हॉर्मोन्स म्हणजे तरी नेमकं काय हो, तर हे केमिकल मेसेंजर्स आहेत जे की आपल्या शरीरामध्ये रक्तामार्फत इतर सर्व अवयवांना कधी काय करायचं याचा संदेश पोहोचवत असतात. त्यामुळे पूर्ण शरीराचं काम नीट चालायचं असेल तर हे सर्व हॉर्मोन्स योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. जसं की बघा ना, एखादा पदार्थ आपल्याला बनवायचा असतो तर तो चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये तिखट, मीठ, मसाले हे सर्व योग्य प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. एकाचं जरी प्रमाण कमी जास्त झालं तरी पदार्थाची चव बिघडते. अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे हॉर्मोन्सचं प्रमाण कमी जास्त झालं, त्याचं असंतुलन झालं तर काही ना काहीतरी आरोग्य, सौंदर्य विषयक तक्रारी व्हायला लागतात. त्यालाच हॉर्मोनल इम्बॅलन्स असं म्हटलेलं आहे. आणि हा हॉर्मोनल इम्बॅलन्स वेळच्या वेळी ओळखणं खूप गरजेचं आहे. अन्यथा बराच काळ तुम्ही तो अंगावर काढलात, फक्त गोळ्या, इंजेक्शन्सवर अवलंबून राहिलात तर पुढे जाऊन तुम्हाला अनेक गंभीर आरोग्यविषयक समस्या जसं की म्हणजे स्तनाचा, गर्भाशयाचा, कॅन्सर होण्याचा सुद्धा धोका वाढतो. त्यामुळेच हे हॉर्मोनल इम्बॅलन्स नेमका ओळखायचा तरी कसा? तर बघा, प्रत्येक हॉर्मोनची रक्तातली पातळी तपासण्यासाठी वेगवेगळी टेस्ट असते आणि बऱ्याच महाग असतात ह्या टेस्ट, तर सगळ्यांना करणं शक्य होईल असं नाही. त्यामुळे कुठलीही टेस्ट न करता तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे हे ओळखायचं कसं? त्याची कारणं नेमकी काय आहेत? कारणं जाणून घेऊन ती दूर केल्याशिवाय कुठलाही आजार हा मुळापासून बरा होत नसतो, हे कायम लक्षात ठेवा. तसंच करायला अतिशय साधे सोपे तरीही अत्यंत प्रभावी असणारे असे रामबाण घरगुती उपाय देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, ज्याच्यामुळे कायमस्वरूपी तुमचा हा हॉर्मोनल इम्बॅलन्स बरा होऊ शकतो. व्हिडिओ फक्त नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहायचा आहे. शब्द न शब्द यातला महत्वाचा आहे. कुठेही स्किप करू नका आणि पाहिल्यानंतर तुमच्या जवळच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तसंच एक छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर तुम्ही नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जशी अनेक कौटुंबिक, सामाजिक बंधनं आहेत, अनेक जबाबदाऱ्या तिच्यावर असतात, तसं स्त्रीचं शरीर हे सुद्धा खूप गुंतागुंतीचं आहे आणि त्याचं कारण म्हणजे हे हॉर्मोन्स. बघा ना, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे हॉर्मोन्स काम करत असतात. 10व्या 12व्या वर्षी पाळी सुरू होते तेव्हा वेगळे हॉर्मोन्स, पुन्हा मग लग्नानंतर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बाळाला दूध पाजताना वेगळे हॉर्मोन्स, पुन्हा मग 40-45 मध्ये रजोनिवृत्ती, पाळी बंद होताना वेगळे हॉर्मोन्स शरीरामध्ये काम करतात. दर महिन्याला तर 4 दिवस जेव्हा पाळी येते त्यावेळेला सुद्धा हॉर्मोन्स वेगळे शरीरामध्ये तयार होत असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्सचा सामना करावाच लागतो. फक्त हा वेळीच ओळखणं, त्यासाठी योग्य उपाय करणं, फक्त गोळ्या, इंजेक्शन घेऊन तात्पुरता आराम तुम्हाला मिळणार आहे. पण जर का नैसर्गिक उपाय तुम्ही त्यासाठी केले तर कायमस्वरूपी तुम्ही हे हॉर्मोन्स नियंत्रणामध्ये ठेवू शकता. तर आता सगळ्यात पहिले तर हा ओळखायचा कसा? लक्षणं काय दिसतात? 7 प्रमुख लक्षणं आहेत. सगळ्यात पहिलं तर महत्वाचं म्हणजे की मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, सतत तुम्हाला अँक्झायटी, डिप्रेशन किंवा निराश वाटायला लागतं. ब्रेन फॉग म्हणजे साध्या साध्या गोष्टी सुद्धा विसरतात. दुसरं महत्वाचं म्हणजे की वजन कुठल्याही कारणाशिवाय अचानक वाढतं किंवा मग कमी होतं. तिसरं म्हणजेच पायच्या समस्या, वेळेवर येत नाही. साधारण 30 दिवसाची सायकल मानली जाते. काहींना अगदी 20-25 दिवसालाच पाळी येते किंवा काहींमध्ये 2-2, 3-3 महिने पाळीच येत नाही. आली तरी सुद्धा खूप जास्त दिवस, जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं, अंगावरचं जातं आणि त्यावेळेला सुद्धा प्रचंड वेदना छातीमध्ये, ओटीपोटामध्ये होत असतात किंवा काहींमध्ये दुसरीकडे फक्त एखाद दुसरा दिवसच ब्लिडिंग होतं. म्हणजे की त्वचा, केसांच्या समस्या, म्हणजे एकीकडे तुमचे डोक्यावरचे जे केस आहेत ते प्रचंड गळतात आणि दुसरीकडे अनावश्यक केस, हात, पाय किंवा चेहऱ्यावर केसांची वाढ जास्त व्हायला लागते. त्यालाच हिरसुटिझम असं म्हटलेलं आहे. किंवा त्वचेवर सुद्धा
पिंपल्स ज्या मुली वयात येत आहेत तर त्यांच्यामध्ये अतिशय लालसर असणारे, वेदना असणारे, पस असणारे असे पिंपल्स ह्या भागामध्ये येत असतील किंवा प्रौढ स्त्रियांमध्ये वांगाचे डाग दिसत असतील, हॉट फ्लॅशेस म्हणजे प्रचंड असा घाम येतो अशी तक्रार स्त्रिया करतात किंवा मग त्वचेला भरपूर प्रमाणामध्ये खाज येत असते. अचानक त्वचेवरती स्किन टॅग्स म्हणजे चामखीळ किंवा तीळ, मस यांचं प्रमाण वाढतं. मानेवर अशा पद्धतीचा काळा चट्टा येतो. पुढचं महत्वाचं म्हणजे की हाडे, सांधे, स्नायू प्रचंड दुखतात, थकवा जाणवतो. 6वं महत्वाचं म्हणजे की पचनाच्या, पोटाच्या समस्या. भूक चांगली लागत नाही किंवा खाल्लं तरी पचत नाही. पोट फुगलेलं असतं, पोट नीट साफ होत नाही किंवा काहींमध्ये दिवसातून 3-4 वेळेला पातळ असे जुलाब होत राहतात. 7वं शेवटचं पण अतिशय महत्वाचं, सेक्स हॉर्मोन्स लो लिबिडो सांगितलेली आहे. म्हणजे शरीर संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही कारण योनीमध्ये प्रचंड कोरडेपणा असतो आणि तरीही जर का संबंध ठेवले तर तिथे भरपूर वेदना होते, टोचल्याप्रमाणे दुखत असतं आणि काही स्त्रियांमध्ये त्याच्यामुळेच मग वंध्यत्व, गर्भधारणा सुद्धा व्यवस्थित होत नाही. आता ह्याची कारणं काय आहेत, हे होतं कशामुळे? 5 प्रमुख कारणं अतिशय महत्वाची आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिलं तर महत्वाचं म्हणजे की आहारामध्ये जर का जंक फूड, पॅकेट फूड, साखर, मीठ, मैदा, मसाले, लोणची, पापड हे खूप जास्त तुम्ही घेत असाल किंवा सारखंच उपवास करताय किंवा घरी बसणाऱ्या स्त्रिया आणि अतिप्रमाणामध्ये त्यांचं खाणं होत असेल तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये अनेक पोषक घटक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D ह्याची कमतरता होते. परिणामतः हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे पोषक आहार घेणं, त्यामध्ये रोजच्या रोज ताजी फळं, भाज्या, मोड आलेली कडधान्य ह्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. अजूनही काही विशिष्ट पदार्थ आपण घेऊ शकतो जे अगदी जादूप्रमाणे हॉर्मोनल इम्बॅलन्सवर काम करतात. ते तर पुढे व्हिडिओच्या पाहणारच आहोत. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. बैठी जीवनशैली तुमची जर का असेल, वजन खूप वाढलंय, पोटावर चरबी साठलेली आहे तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे रोजच्या रोज साधारण अर्धा तासासाठी तरी सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, योगासनं की ज्यामध्ये ओटीपोटावर दाब पडेल ती करणं, तसंच एक विशिष्ट योगासन जे की अगदी चमत्कारिकरित्या ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये स्त्रियांना त्याचा फायदा होतो. ते देखील व्हिडिओच्या शेवटी तर आपण पाहणारच आहोत. तिसरं कारण म्हणजेच की स्ट्रेस, ताणतणाव जर का असेल म्हणजे शारीरिक किंवा मानसिक, आजकाल सर्वच आजारांसाठी हे कारणीभूत ठरतंय. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझोल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन सिक्रेट होतं. त्यामुळे आपले स्ट्रेस मॅनेजमेंट करणं, थोडंसं रिलॅक्स राहणं, मेडिटेशन, नामस्मरण करणं हे सुद्धा खूप फायद्याचं ठरतं. 4थं महत्वाचं कारण म्हणजे की बऱ्याच काळापासून पती आणि पत्नीमध्ये जर का हेल्दी शरीर संबंध येत नसतील, आजकाल धावपळीच आयुष्य झालेलं आहे त्यामुळे हे खूपच कॉमन होते आणि यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन नावाचं हॉर्मोन कमी सिक्रेट केलं जातं जे की स्त्रीत्वाचं हॉर्मोन म्हणून सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मग पुढे जाऊन हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. 5वं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे की नैसर्गिक तहात प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये, म्हणजे मुलींमध्ये जेव्हा पाळी येत असते, सुरू होते तर 15, 16, 17व्या वर्षापर्यंत हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप कॉमन असतो किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रेग्नन्सी राहिली किंवा डिलिव्हरी झाली, बाळाला दूध पाजताना, ब्रेस्ट फीडिंग जेव्हा करतो त्यावेळेला किंवा पाळी बंद होत असताना 40-45च्या मध्ये मेनोपॉझल पिरियड असतो त्यावेळेला सुद्धा प्रचंड हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे वरच्या ज्या काही सांगितलेली लक्षणं आहेत ती स्त्रियांमध्ये दिसतात. दर महिन्याला तर 4 दिवस प्रत्येक स्त्रीमध्ये हे हॉर्मोन्स खालीवर होतच असतात. आता उपायांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच शतावरी कल्प, स्त्रियांची सखी, मैत्रीण असं जिला म्हटलेलं आहे. थकवा, अशक्तपणा, केस गळणं किंवा त्वचेच्या कुठल्याही समस्या, पिंपल्स, वांग येत असतील, पायीच्या तक्रारी, गर्भ राहत नसेल किंवा हाडं, सांधे प्रचंड दुखतात तर ह्या सर्व तक्रारींवर ही शतावरी कल्प जे आहे ते अगदी संजीवनी बुटीसारखं काम करतं. घ्यायचं कसं आहे तर 1 चमचा शतावरी कल्प रात्री झोपताना गरम दूध
त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर सुद्धा आवर्जून टाका. ही दुधाचं पचन चांगल्या प्रकारे करण्यासाठी, शरीरातला वात कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. आणि सोबतच जर का तुम्हाला पित्ताचा किंवा पोट साफ न होण्याचा त्रास असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचाभर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप टाकून सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर रिझल्ट त्याच्याने मिळतात. दुसरं महत्वाचं म्हणजे की धणे आणि जिऱ्याचं पाणी. तर ज्यांना कुणाला थायरॉइडची समस्या आहे किंवा लघवीचा त्रास होतोय, गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स गाठी सारख्या तयार होत आहेत, गर्भाशयामध्ये सुद्धा काही ना काहीतरी तक्रारी होत आहेत, तर त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं. बनवायचं कसं आहे तर रात्री झोपताना एक अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे थोडंसं कुटून घ्यायचं आहे. एक ग्लासभर पाण्यामध्ये हे भिजत घाला. रात्रभर त्या पाण्यामध्ये त्याचा अंश उतरेल. सकाळी हे पाणी जे आहे ते थोडंसं कोमट करून गाळून उपाशी पोटी घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही गोडीसाठी म्हणून थोडीशी खडीसाखर किंवा मग सैंधव, आपलं जे पिंक सॉल्ट असतं ते सुद्धा टाकू शकता. त्याच्याने हे छान हे प्यायला चांगली मदत होते. पाणी घेतल्यानंतर 1 तासभर तरी पुढे चहा, कॉफी किंवा दुसरं काहीही खायचं नाही. ह्याला त्याचं काम करू द्या. सलग किमान 7 ते 10 दिवस ह्या पाण्याचं सेवन जर का तुम्ही केलं तर त्याच्याने खूप जणांना फायदा झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर याचं सर्वांनी आवर्जून सेवन करावं. तिसरं महत्वाचं म्हणजे की पोषक आहार तर घ्यायचा आहे. त्यासोबतच मॅजिकल सीड्स सुपर फूड म्हणून सांगितलेल्या 2 बिया जर का स्त्रियांनी त्यांच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात केलीत ना तर हॉर्मोनल इम्बॅलन्स सोबतच इतर काही तुमच्या त्वचा, केस किंवा हाडं, सांध्यांच्या संबंधित काही पोषक घटकांची शरीरामध्ये कमतरता असेल, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, तर ती सुद्धा भरून निघणार आहे. तर त्या 2 बिया म्हणजेच एकतर जवस, फ्लॅक्स सीड्स, आणि दुसरं म्हणजेच की भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स असं ज्याला म्हटलं जातं, तर ह्या भाजून रोज 1 चमचाभर, म्हणजे जवस तर अगदी पारंपरिकरित्या आपल्या आहारामध्ये आपण घेत होतो, खमंग छान असे ते भाजायचे. त्यामध्ये थोडासा लसूण, जिरे आणि तिखट आणि सैंधव जर का टाकून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणामध्ये 1 चमचा चटणी आणि त्यावर 1 चमचाभर कच्चं लाकडी घाण्याचं तेल जे असतं तर ते घेतलं ना, व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला भरपूर मिळेल. सांध्यांच्या तक्रारी किंवा केस गळणं हे सुद्धा कमी व्हायला लागेल. त्यासोबतच ज्या भोपळ्याच्या बिया असतात तर कुठेही तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा ह्या सर्व ज्या काही वस्तू आहेत ते तुम्हाला सहज मिळतील. लिंक देखील त्याची मी खाली दिलेली आहे. त्या सुद्धा भाजून एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि 5 वाजता वगैरे किंवा मग सकाळी सुद्धा तुम्ही ह्या चावून खाल्ल्यात तरी सुद्धा त्याच्याने खूप चांगला फायदा होतो. मघाशी सांगितल्याप्रमाणे योगासन आणि त्यामध्येही बटरफ्लाय पोझिशन करायला अतिशय साधी सोपी आहे. सकाळी जर का तुम्ही उठल्यानंतर 5 मिनिटांसाठी सुद्धा, फारशी जागा लागत नाही, घरातल्या घरात अगदी छोट्या रूम मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. जर का ती केली तर त्याच्याने सुद्धा आपले जे काही गर्भाशय किंवा अंडाशय, आपलं सर्व जे काही प्रजनन संस्थेचे अवयव आहेत त्याचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. पोट साफ व्हायला, लघवी साफ व्हायला सुद्धा त्याच्याने खूप मदत मिळते. तर सर्व स्त्रियांनी आवर्जून हे योगासन करायचं आहे. की तुमच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर तो वेळीच ओळखा आणि त्यासाठी आता आपण पाहिलेले नैसर्गिक उपाय करा. तुम्हाला खूप त्याच्याने चांगला रिझल्ट मिळणार आहे. तुमचे जे काही अनुभव असतील, प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन अगदी मोफतपणे लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.